मनाच्या कपाटातील गुपित. मोनिकाचे नुकतेच लग्न झाले होते. तिने पळून लग्न केले होते. आशिषचे लहानपणापासूनचे प्रेम होते. तिच्या घरच्यांना हे लग्न मान्य नसतं. कारण आशिष काहीच काम करत नव्हता. मोनिका पदवीधर होती. आशिष फक्त 12वी पर्यंत शिकला होता. घरच्यांचा विरोध पत्करून ती त्याच्याशी लग्न करते. तो दिसायला खूप छान असतो. त्यामुळे ती त्याच्या प्रेमात गुंतते आणि कसलाच पुढचा मागचा विचार न करता ती त्याच्याशी लग्न करते. तिला वाटते की लग्न झाल्यावर तो सुधारेल, पण नेहमीप्रमाणे तो काही सुधारत नाही. तिला घर चालवण्यासाठी कामाला जावे लागते. ऑफिसमध्ये पगार कमी असल्याने ती मोलमजुरी करू लागते. कारण तिथे दररोज पैसे मिळतात, त्यामुळे ती शिकली असून पण ते काम स्वीकारते. आशिष फक्त घरात बसून गेम खेळत असे. त्याला कसलीच जबाबदारीचे भान नव्हते. मोनिका लग्न करून बसली होती, पण ती तिची स्थिती कोणालाच सांगू शकत नव्हती. कारण तिने स्वतः लग्न करायचा डिसिजन घेतला होता. तिच्या घरी आशिषचा भाऊ, तिचे सासू सासरे पण होते. सासू सासरे वयस्कर होते, त्यामुळे ते घरीच असे. आशिषचा भाऊ शाळा शिकत होता, त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी मोनिकावरच होती. तिचे आई वडील तिच्याशी बोलत नव्हते, त्यामुळे तिचे दुःख ती कोणालाच सांगू शकत नव्हती. मनाच्या कपाटातील गुपित याप्रमाणे ते आतल्या आत दडू होते. तात्पर्य: आपण चुकी केल्यावर ती आपण कोणाला सांगू पण शकत नाही. थँक यू.